आपल्या मनाने वाळखायचं खाली वळते जागा अरे पुढे या लय बरे सांगितलं बाबा म्हणजे Krishna
तीर्थपरायण अंगद महाराज. Hare
त्याची शरीरधार झाला सफल अपार हरी आला हाता मग खायची भय चिंता त्याची शरीरधार झाला सफल अपार तुका म्हणे हरी काही मरोदिनी पुरी त्याची शरीरधार झाला सफल व्यापार पांडुरंग
पुढे सोपावल्या भले वरी बसू पावले सुरवरूंचे ते नमस्कारून आता साठविला हरी जे हृदय मंदिरे त्याची शरीर झाला सफल व्यापार प्राप्त स्थळी शिरसरी जाऊन श्रीमंत श्री जगद्गुरु तुकांच्या गाथ्यातील संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग हे अभंग महाराज कोणाची अर्धा संपत्ती ते प्रतिपादन करतात साठविला हरी ज्यांनी हृदयाचं मंदिर केलं त्यांनी साठवलं त्याची शरीर झाला सफल व्यापार अभंग बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात प्रियसा म्हणजे आपल्या हिवसंगामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या कृपाशीर्वादाने संत श्री सावता महाराजांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरु नगरदाराच्या कृपाशीर्वादाने गुरुनांगुरु भगवान बाबाच्या आशीर्वादाने गुरुनांगुरु भगवान बाबाच्या आशीर्वादाने आणि हरिभक्त रामचे गुरुबंधू असते परमार्थ प्रेमी हरिभक्त प्रेम भक्तिदास महाराज यांच्या शुभास्ते हा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रम सर्व ज्ञातच आहे पण वक्त्याचं कर्तुम नेके शब्द सांगतो नुहे प्रसादी काही करता प्रत्येक काम एकदा का मंदिर परिपूर्ण झालं आणि वर कळस बसवला की समजायचे काम परिपूर्ण झालं आहे म्हणून नुहे कळसा प्रत्येक आहे त्याच्यानंतर काही नाही प्रसादे काम नाही म्हणजे परिपूर्णता झाली असं होतं काय या निमित्ताने कार्यक्रम ठेवला आहे आणि कार्यक्रम पहिलेच वर्ष आहे परंतु आयोजन नियोजन एकदम सुंदर आहे ते शिक्षण अगदी व्यवस्थित आहे आणि दुसरी गोष्ट हे मुलं म्हणजे नुसते फुलं नाही भक्तीचे फुले येते बरं अगदी गायक एक वादक एक सुंदर आहे एकदम वादक म्हणजे इंद्रासारखे आणि गायक मध्ये गंधर्वासारखे आणि तुम्ही परिस्थितीसारखे महाराज तुला काय बोलतो फक्त महाराजांचं सांगणारा सुखाचे रे नाही पण तरी बालक उघडा बोली वाकोडा बिचोका पावली ते चोज करून जे माऊली मी हे बोलेल ते बोलेल असं राहता म्हणत वक्ता तो वक्ता न तुडते विन तुम्ही प्रेमाने पाहिलं भक्ती प्रेमाचा असा पाजर कोटला रे कोटला ताहण्याचे लागता झटे तिने अधिकची पाना फुटे म्हणतो अभिवादन करतो गुरुवेश्वरांनी माझा अभिवादन करतो अभिवादन करू आपण बोलतो विठाळ
तपस्वी जगत टोकवर आहे. कारण ते महात्मे असतात आणि ते केवळ जगाच्या कल्याणाकरता आले असतात. बोडते जनन देखील डोळा येतो कळवळा म्हणून या. येतो कळवळा म्हणून या. कळवल्याची जाती करी लाभावी नव्हती. हे जण घोडायला लागले संत महंताला पाहत नाही. कारण त्याच्याकरताच ते वैकुंठ खाली आले असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोलले दिवशी शांत भावी वर्तया सांगण्याकरता आले. कारण त्यांनी समाजाकडे पाहिलं. जे तो मनुष्य प्रपंचामध्ये घर दार मुलं बाळ याच्यामध्येच याच्याकरता आपण आलो नाही आपण बरं का. हे मुलं बाळ घर दार प्रत्येक योनीमध्ये आहे. पाप काय पुण्य काय त्यांना कळत नाही. कोणाला कळत आपल्याला याचे दी घडे देवाचे भजन भज सेवाया. अनेक ज्ञान नाही कुठे बाकीच्याला ज्ञान आहे. आहार भय मैथून सर्व येऊन समान. पण त्यांना पाप काय पुण्य काय खरं काय खोटं काय काय केल्याने काय होतं त्यांना कळतं का? त्यांना कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगी भोग भूमी आहे. त्यांना काहीच कळत नाही. आणि यात त्यामुळे कळत येणे सेरे सेरे येणे सेरे किंवा होणार येर झाले तेरा पडी जन्म आणि मरण याच देहामध्ये म्हणून मला सांगायची पाहिजे माणूस आणि खरं आपण त्याच्याकरता जन्माला आलो बर का. त्याच्याकरता आपला जन्म आहे. कशा ठिकाणी घर आहे कशा ठिकाणी लेकर बाळ आहे. प्रपंच प्रपंच म्हणजे का किती जरी आपण कमवलं काय सांगणार. म्हणून जीवनामध्ये साधक बाधक केव्हा या जीवनात घडतो या ठिकाणी घडत असल्यामुळे जेनेने जन्म यामाची यातना ऐशा साधना करा काहीतरी साधना करा. महाराज असं साधन करा. काय साधन करा अभंगाचं प्रथम चरण Yeah!
पहिला साठवा साधना सांगतात आणि कसा ठेवा धीर दे मंदिरी करून साठवा. पहिला असा प्रश्न होतो हृदयात नसावं मग साठायला सांगावं. बरं का सुधाकर गुरुजी, हा हरी आहे का नाही सर्व ठिकाणी. कसं आहे हरी हा सर्व गत तो मुख्यत्वे वेदांत आहे. परमात्मा ओत पोत भरलाय. कसा भरलाय अर्जुना मी नसे ऐसा कौन ठावासे परी प्राण्याचे दैव कैसे न देखती माते. भरायच नाही का मग साठवायला सांगतात. शास्त्र सांगतो म्हणतात विठ्ठल कसा आहे त्याला जळी स्थायी परमात्मा भरला. ईश्वर सर्व भूतान सर्वस्यहम हृदय विष्णू परमात्मा ओत पोत भरला आहे. आणि मग साठवते सांगतात का अशी नागरे पाटील शंकर फक्त पाय खाली गेले म्हणून सांगतो. कारण अगोदर पोत्यामध्ये पोत मोकळा असता म्हणतात मग भरायला सांगा. त्या अगोदरच ज्वारी भरले पुन्हा त्यात बाजरी भरावून चालेल का. मग ते शाण्याचे लक्ष आहे काय परिणाम झाला का अगोदर भरेल पुन्हा भरायला सांगता म्हणजे साठवायला सांगता. दुसरी गोष्ट काय सगळ्यांची हृदयी मंदिर हृदयाचं काय करायचं मंदिर करायचं मग असं 2-3 शंका ते शंका घ्यायच्या नाही. लय सांग घेणं चांगलं नाही. काय होतं संशयनी घोर अनेक नाही पाप थोर विनाशाची वावर करायची. थोडे संशय घ्यायचा आणि थोडे निर्णय आपण कीर्तन करायचं. परमात्मा पोत पोत हरिदेव जगत जगतो हरी हरी तो जगतो न भिन्न गो परमात्माच आहे. आता का नाही तुम्हाला आमचं कीर्तन नाही पटलं नाही एवढंच चालेल. ते साधक येते त्या अभ्यासू मुले महाराज काय काय ते तयार माणसे वेदांत ऐकणार माणसे खूप हजार माणसं शहाणं म्हणण्यापेक्षा एका शहाण्याने चांगलं म्हणते शहाणं असतं. बरोबर आहे. कारण जिथे गौरव नाही ते घुंगुळवाणी त्याचे तज्ञ रसज्ञ आहेत त्यांची त्यांना कळते. आता अन्न गाय गायलं अंगद महाराजांनी गायलं तर बाकीचे म्हणतात लांब लोकांवर त्यातले रसज्ञ असते तोंडे काय बाकीच्याला काही जरी वाटले चालेल पण ज्यातले तज्ञ आहेत रसज्ञ आहेत त्यांना ते आनंद भेटतो. महाराज म्हणतात जी हृदय मंदिरी असं मंदिरासाठी कारण शरीर कसे महाराज आपण परंतु मंदिर त्या शरीराचं मंदिर करण्याकरता काय करावं लागेल. मंदिर कशाला म्हणतात पवित्रपणा असतो शुद्धपणा असतो
त्या ठिकाणी देव असतो मंदिरामध्ये, तसं आपलं मंदिर करायचं. त्याच्यामध्ये विकार आहे, काही काम क्रोध मद मच्छर आहे. तो का म्हणे दे भरला विठ्ठले काम करार निर्मळ येऊन गोपाळ राहे ते पण ते निर्मळ होईल कशाने? लागवड लावले का साबण लावले? कशा निर्मळ होईल? नाम चिंतन नामाशिष्टारी हृदय माझा तेने धाक्याभ्यंतरी शुद्ध होत आणि अंतर शुद्ध झालं शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. फक्त चिंतन करा आणि चिंतन आपण करतो पण कसं करतो? घड्याळ कोणच करतो. लांब लगून काय भेटलं का नाही हो? उरकून घ्यावा लवकर उरकलं का तेवढंच येत होतं का नाही? म्हणजे पुढे गेले ते बिघडते मागं ते बिघडते. पण महाराज जे महात्मे असतात ते चिंतने गोविंद गोविंद मला लागल्या छंद माझ्या मनाला गोविंद गोविंद त्याची लागो म्हणतात त्याची लागत नाही अर्थ का लागत नाही बर का? मन ओढाळ ओढाळ मन काय काय करतो या मना नारायण. कारण तुकोबरायला सुद्धा विनंती करावी हे भगवान माझं चित्त कुठे राहू? चित्त तुझे पायी काही धरून या बाई भवातारी दातारा चतुरा तो शिरोमणी पुन्हा लावण्याची खाण मुकड सकाळ म्हणी धन्य तोची ठोबा. का या ठिकाणी मग थांबतच नाही. समाचार दृष्टी विटी बरी शारीरिक ते माझे हरी वृत्ती राहू. काळातल्या वृत्ती ज्याप्रमाणे मासी सर्व ठिकाणी बसते फक्त एका ठिकाणी बसत नसते. पुढे बसत नाही. पहिलं
पुढे बसत नाही माशी. काय म्हणते का बसत नाही? तिथं बसली संपली. तसं मन त्या ठिकाणी गेलेलं गेलं चिंतन. मन हे राम धारे 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 प्रभुतेजा कोणी तैसे निवृत्ती आले प्रभुतेजा कोणी तैसे निवृत्ती आले मन हे राम धारे मन हे राम धारे मन हे राम धारे मन हे राम धारे प्रभुतेजा कोणी तैसे निवृत्ती महाराज म्हणतात मन हे राम झाले मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून कैशी निवृत्तीशी आली अंतर्मुख झाले. पण त्या अंतर्मुख होण्याकरता परमात्म्याचं चिंतन मुखामध्ये येण्याकरता त्याला पुण्य लागते. दयाच्या वाच्या पुढे भोजे नाम नाचत असे माझे सहस्र जन्मी जे ओळगी जे एक जन्मोजन्मांतर असे पुण्य सामोरी तरीच नाम जिवारी श्रीरामाचे. बहुधा सुकृताची जोडी जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले माया झाले गोपाली माया झाले गोपाली जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले माया झाले महाराज म्हणतात काय म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुत पुण्य केले तेव्हा विठ्ठले कृपा केली मागे गोता जन्मी हेच करीत आलो आम्ही. माझ्या सत्यवादास येत वाचा केले भूतकल्प एका जन्माची. बस नामचिंतन केलं गांतकरण शुद्ध होत आणि शुद्ध केलं की परमात्मा हृदयामध्ये साठवला जातो. गोष्ट खरी आहे पण हरी कसा आहे बर का तो कळला पाहिजे. सांगितलं हरी हा व्यापकच सर्व करतो. त्याला देश परिच्छेद नाही त्याला काल परिच्छेद नाही त्याला वस्तू परिच्छेद परिच्छेदाचा विरहित आहे व्यापक आहे. देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा
ही आपोषण ब्रह्मांडाचे म्हणून देश काळ वस्तू भेद मावळ आत्मा रैश्वाकार त्याला काय म्हणायचं बा समाधीकरण जीवाचं नाही मुख्य समाधीकरण आणि जीवाचं बा समाधीकरण ज्याचं ज्याच्याशी त्याला मुख्य समाधीकरण म्हणायचं आणि बाप करून त्याला बा समाधीकरण म्हणायचं ज्याप्रमाणे बापाची संपत्ती मुलाला मुख्य समाधीकरण म्हणायचं आणि मुलीला बापाची सोडायची मालकाची पकडायची बात समाधीकरण म्हणायची म्हणजे हा आत्मा आहे ना हाच विश्व आपा काय नसता तर झाला असता कसा तो आहेच म्हणून त्याला बात ज्याला साठायचे तो कसा व्यापक आहे किती अनंत ब्रह्मांड उतरी हरि हा बालक अनंत ब्रह्मांड आहे एके रोमे 100 हिंदी एका रोमात सुद्धा अनंत ब्रह्मांड आहे त्या अनंत ब्रह्मांडातलं एक ब्रह्मांड बरोबर हृदय केवळ माझे महाराज ज्याला साठायचे तो व्यापक आहे ज्याला साठायचे ते केवढे संकुचित आहे छोट आहे मग साठवला जाईलच कसा त्याला देश नाही वस्तू नाही परिच्छेद नाही साठवण कसं अनंत ब्रह्मांडात एक ब्रह्मांड त्या ब्रह्मांडामधला एक राष्ट्र घ्यायचं त्या राष्ट्रातला एक देश घ्यायचा किंवा एक खंड घ्यायचा त्यातला एक देश घ्यायचा देशामधला एक जिल्हा घ्यायचा जिल्हा म्हणजे अंतःकरण आहे का हृदय आहे का जिल्ह्यामधील एक तालुका घ्यायचा तालुक्यामधील एक गाव घ्यायचं गावामधील एक घर घ्यायचं घरामध्ये एक मनुष्य घ्यायचा आणि मनुष्य म्हणजे काय हृदय आणि त्यात साठवायचं मग साठवलं जाईल का नाही बुवा पूर्वी धारावी ते इच्छा एवढा प्रभू भावी येणे संकोच केला होई परमात्मा जरी मोठा असेल ऐसा भक्ताचा अंकित लागे तशी लावे परमात्मा भक्ताच्या मनोभक्ताप्रमाणे कोणी हृदयामध्ये साठवला जातो असा पण कुणी साठवला साठ
त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा दा देती म्हणजे देणार सर्व गुण संपन्न ऐश्वर्य संपन्न वैराग्य संपन्न जेने ईश्वर निर्मिले ज्या पक्षकळ मै मंडळ झाले त्याला साठवण तोच एक दान सूरदाता विटेवरी जाची पाऊली सामा तोच एक दान सूरदाता त्याला साठव का साठवलं गेला महाराज फक्त प्रेमाने प्रेम प्रीतीचे बांधले आणि यांच्याकडे प्रेम काय कमी होतं का ते तर सागर होते